सोलापूर शहरातील पूर्व भागात दाजीपेठेतील मानाचं अप्पा गणपती प्रतिष्ठान यांच्या वतीने यंदा तिरुमला तिरुपती बालाजी मंदिर दर्शनाचा देखावा साकारण्यात आला आहे। त्यांचा सेट बनवायला 6 महिन्याचा कालावधी लागला आहे आणि तो उभा करायला कारागिरांना 25 दिवस परिश्रम घ्यावा लागला आहे। याद्वारे गणेश भक्तांना तिरुमला तिरुपती मंदिराचा अनुभव घेता येणार आहे। याबाबत अधिक माहिती अप्पा गणपती प्रतिष्ठानचे सेक्रेटरी विवेकानंद महिंद्रकर यांनी लोकलिटीशी बोलताना दिली आहे। पूर्व भागातील मानाचा अप्पा गणपती दाजीपेठ सोलापूर यंदाच्या वर्षी आम्ही तिरुमला तिरुपती येथील बालाजी मंदिराची प्रतिकृती देखाव्याच्या स्वरूपात सादर केलेली आहे। सदर देखावा तयार करण्यासाठी 6 महिन्यापासून 12 कारागीर काम करत होते आणि तयार केलेलं मटेरियल इथं आणून लावण्यासाठी त्या कारागिरींना 25 दिवसाचा अवधी लागला। ही कल्पना म्हणजे सोलापुरात हा पूर्व भागातील गणपती असल्यामुळे इथे बालाजीचे भाविक जास्त आढळून येतात आणि मंडळाच्या बैठकीमध्ये असं ठरलं की बालाजी मंदिर उभारल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळेल, यामुळं आपण हाच देखावा सादर करू असं ठरवण्यात आलं। दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना इथे तिरुमला तिरुपतीच्या धर्तीवर पुलोरा भात, दही भात आणि त्याच क्वालिटीचा लाडू आम्ही प्रसाद स्वरूपात मागील शेवटच्या 3 दिवसात आम्ही घेणार आहोत। देखाव्यातून तिरुमला तिरुपती मंदिर साकारले असून त्यामध्ये बालाजीची 5 फूट उंचीची मूर्ती थर्मोकॉलने साकारली आहे। देखाव्याचे सेट बनवायला 6 महिने तर गणपतीपुढे उभे करायला 25 दिवस लागले आहे। गणपतीपुढे तिरुपतीचे 3 दरवाजे पार करून दर्शनाला जावे लागणार आहे। प्रवेशद्वारावर गोपूर, ध्वजस्तंभ आणि जय विजय साकारले आहे। सोलापुरातील गणेश भक्तांना तिरुमला तिरुपती मंदिराचा अनुभव घेता येणार आहे। तसेच बालाजीच्या दर्शनाबरोबर तिरुपतीमधील लाडू आणि पुलाव भात आणि दही भाताचा प्रसादही दिला जाणार आहे। तिरुमला तिरुपती बालाजी मंदिर येथे देखावा पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत आहे। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।